जी पार्श्वभूमी होती त्या पार्श्वभूमीला अनुसरून ज्यावेळेस या निवडणुकीला आम्ही सामोरं जात होतो त्यावेळेस निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्याच दिवशी आमच्या सगळ्यांचे नेते कैलासवासी अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि त्या निधनाच्या नंतर पक्षाने निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये जाहीर प्रचार करायचा नाही. तर त्याला अनुषंगाने आम्ही कुठेही सभा घेतल्या नाहीत, खूप कमी सभा घेतल्या आणि माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबसुद्धा ह्या कुठल्याही प्रचारात यावेळेस समाविष्ट झाले नाही. ही निवडणूक तशी पाहायला गेली तर संपूर्ण कार्यकर्त्यांनी हातात घेतली होती आणि आजच्या ह्या निवडणुकीचं जे खरं श्रेय आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी देईन. खूप कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि ह्या मेहनतीच्या जीवावर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पंचायत समितीच्या 10 पैकी 8 आणि जिल्हा परिषदेच्या 5 पैकी 3 जागा निवडून आलेल्या आहेत. जी आमची घोडेगावमधील जिल्हा परिषदेची जागा आहे ती 200 ते 250 मतांनी फक्त गेलेली आहे. अशा पद्धतीने आणि खालची सुद्धा पंचायत समितीची एक जागा खूप कमी मतांनी गेलेली आहे. परंतु या निवडणूक प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांचं खूप खूप आभार आणि ज्या मतदारांनी आम्हाला हा कौल दिला त्या आंबेगाव तालुक्यातील सर्व मतदारांना मी नतमस्तक होऊन त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो.